26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी तसंच हजारो सर्वसामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या शहीदांना विनम्र अभिवादन केलं। यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनाही भेटून त्यांनाही त्यांनी आधार दिला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस तसंच राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। सब मिलके आज कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात काल संध्याकाळी 6:30 वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव आणि माजी नगरसेवक विकास रेपाळ यांनी केलं होतं। त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं। त्यांच्या आवाहनाला उत्कृष्ट प्रतिसादही मिळाला। या महाआरतीत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। भक्तगणांनी एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली। या महाआरती दरम्यान सिद्धिविनायक मंदिर भक्तिभावानं उजळून निघालं होतं। उपस्थितांनी महाराष्ट्रातील स्थिर आणि विकसित नेतृत्वासाठी एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्यासाठी एकमुखानं विनंती केली। या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। उपस्थितांनी अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता पसरवण्याचं महत्त्वही यावेळी अधोरेखित केलं। कामाचा परतावा नागरिकांनी मतांद्वारे दिलेला आहे आणि आता आपण सगळेजण साकडं घालत करताय। मला असं वाटतं की सबंध महाराष्ट्रभर जे महायुतीला यश मिळालं या दैदिप्यमान यशाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील नव्हे तर शासन आपल्या दारी असेल। मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही मरगळ पसरली होती, कारण महायुतीच्या कमी सीट आल्या होत्या, महाविकास आघाडी असं वाटत होतं की महाविकास आघाडी जरा फॉर्ममध्ये असं वाटत होतं, पण त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची धुरा कोणी सांभाळली असेल, जर महायुतीची धुरा कोणी सांभाळली असेल तर ती नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी सांभाळली होती। अगदी मला पायाला भिंगरी लावून सबंध महाराष्ट्रभर त्यांनी केलेले दौरे असतील, त्यांनी केलेलं काम असेल, हे आज लहान मुलांच्या तोंडावरती शिंदे साहेबांचं नाव आहे। ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला मी एक सांगतो, एक मेसेज टाकला की अगदी 5व्या मिनिटाला येतात। मी आता ते मागे बघितलं, एक छोट्याशा बाळाला घेऊन देखील ती लाडकी बहीण शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ह्या एकमेव कारणास्तव या ठिकाणी येत आहेत। आज पूर्ण प्रचार, पूर्ण निवडणूक यंत्रणा जणू काही लाडक्या बहिणींनी हातात घेतली होती। या ठिकाणचा तर प्रचार सोडाच, पण सबंध महाराष्ट्रभर शिंदे साहेबांचाच बोलबाला आहे। आणि आमचं हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे याची स्थापनाच शिंदे साहेबांच्या हस्ते झालेली आहे आणि हा सिद्धिविनायक कधी कोणाला निराश करून पाठवत नाही। याच्याकडे जे आम्ही मागितलं ते आम्हाला मिळालं, म्हणून आज आम्ही मनोभावे या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत या गणरायाकडे मागणं केलंय की ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे महायुतीला चांगले दिवस आलेले आहेत, ज्यांच्या कल्पकतेतून हा सगळा विजय साकार झालाय, त्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विराजमान करावं असंच या गणरायाकडे आम्ही आज गाऱ्हाणं घातलंय, त्याच्याकडे विनवणी केली आहे आणि आज ही महाआरती त्याच अनुषंगाने आयोजित केली। मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की माझ्या घरातला माणूस, हे कोपरी पाचपकडी मतदारसंघ तर सोडा, पण संबंध महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही जिथे जिथे जाल
सर्व धर्म पंथीय सगळ्यांच्या भावना एकच आहेत की पुन्हा एकदा जर महाराष्ट्राला वैभवशाली दिवस दाखवायचे असतील, पुन्हा एकदा महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं पाहिजे. ह्याच भावनेतून आम्ही सगळे या ठिकाणी महाआरतीसाठी जमलेलो. ठाण्यातील कोटनाका परिसरात असलेल्या संविधान चौकात आज संविधानाचं वाचन जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केलं. ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी आज संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादनही केलं. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल वाघ, वीरसिंग पारछा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आमदार केळकर यांच्या प्रयत्नातून कोटनाका येथे अशोक स्तंभ तसंच संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली होती. यावेळी कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, संजय वाघोले, वीरसिंग पारछा, राजेश गाडे, विशाल वाघ, उषा वाघ, निलेश कोळी, राहुल कुंड, आरिफ बडगुजर आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. साहेब, आज संविधानाचं वाचन केलेलं आहे, काय निमित्त? संविधानाच्या निर्मितीला 75 वर्ष आज पूर्ण झाली. ठाण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये, ज्याला संविधान चौक म्हणतात, अशोक स्तंभ चौक म्हणतात, याला एक इतिहास आहे. या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो. खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची. देशाचं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याकरता संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या गरिबाला ताकद मिळाली आहे, सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान 75 वर्ष या देशाला प्रगतीकडे नेतंय. जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्यामुळे या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे. संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्या संबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. नाही, निश्चितपणे या देशामधल्या लोकांच्या मनामनामध्ये याविषयी आदर आणि आत्मीयता आहे. जागृती निर्माण करणं महत्वाचं असतं आणि ती देखील जागृती आम्ही निर्माण करत आहोत. देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा ज्या वेळेला प्रधानमंत्री पदावर ते खुर्चीत बसले त्यावेळेला संसदेच्या पायरीला नमस्कार करून, डोकं टेकून, संविधानाच्या प्रतीची पूजा करून त्यांनी देशाच्या नागरिकांना आश्वस्त केलं, विश्वस्त केलं की या संविधानाला समोर ठेवून मी देश चालवेल. आणि त्यामुळे निश्चितपणे या देशामधली 140 कोटी जनता जी आहे ती संविधानाच्या बद्दल निश्चितपणे पुढच्या काळात देखील आत्मीयता ठेवेल. ठाण्यातील इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूलच्या प्री प्रायमरी विभागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देण्याकरिता एक अद्वितीय आणि रंगीबेरंगी प्रदर्शन सादर केलं. या अनोख्या कार्यक्रमात विविध विषयांवरील सर्जनशील प्रदर्शनानं पालक आणि विद्यार्थ्यांना मोहून टाकलं. या प्रदर्शनामध्ये विविध आकर्षक विषयांचाही समावेश होता. हंगाम या विषयाद्वारे निसर्गाच्या बदलत्या रूपांचं सुंदर सादरीकरण यावेळी करण्यात आलं. भारत आणि केनिया यांच्यातील सांस्कृतिक विविधता आणि जागतिक संवाद यांचा संगम यावेळी दाखवला. डायनासॉर या जग विषयाद्वारे प्रागैतिहासिक काळाचा रोमांचक प्रवास दर्शवण्यात आला. निरोगी आहार सवयीच्या माध्यमातून आरोग्यासाठी योग्य आहार निवडण्याची प्रेरणा देण्यात आली. प्राणी या विषयातून प्राणी जगताचे अद्भुत दर्शन घडवण्यात आलं.
सौरमाला या विषयाद्वारे अवकाशातील अद्भुत रहस्यांचा शोध मांडण्यात आला. या प्रदर्शनासोबतच मुलांसाठी खेळांद्वारे शिक्षण देणारे विविध उपक्रम घेण्यात आले होते. मॅडम, आज एक वेगळा संकल्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मुलांना खेळाच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. काय सांगता? हो, आजच्या आमचा हा दिवस खूप उत्साहाने भरलेला आहे आणि खूप स्पेशल आहे हा दिवस, कारण 23 नोव्हेंबर हा दिवस गाजला जाणार आहे. या दिवशी आम्ही आमच्या इंडोर स्पॉट्स मध्ये एड्यू प्ले, द जॉय ऑफ लर्निंग, एक्झिबिशन, कम फन, कम लर्निंग, हँड्स ऑन लर्निंग, एक्सपिरियन्शियल लर्निंग हे ठेवलेलं आहे. या माध्यमाने मुलं खेळतात आणि शिकतात. जर त्यांना हे सिच्युएशन दिलीच नाही की खेळण्याची, तर ते कसं शिकणार? म्हणून हा फन आहे, गेम्स आहेत आणि वेगवेगळे सेक्शन्स ठेवले आहेत. तुम्ही बघणार तर मायसेल्फ पासून सुरू होऊन सीझन्स आहेत, व्हेरियस सीझन्स, त्यानंतर फार्म ॲनिमल्स, एक्वॅटिक ॲनिमल्स त्याची टीम ठेवली आहे. सोलार सिस्टीम एवढं सुंदर बनवलं आणि त्या निमित्ताने आपण तसा गेम अरेंज केलेला आहे. अजून आम्ही इंडिया आणि केनिया, अवर इंडिया, इनक्रेडिबल इंडिया आणि व्हेरियस डिफरंट कंट्रीज लाईक केनिया, वी हॅव केप्ट ऑल द आर्टिफॅक्ट्स हिअर अँड गेम्स हिअर अँड चिल्ड्रन आर एन्जॉयिंग. प्लीज विजिट दिस, इट्स अ वंडरफुल इव्हेंट, डोंट मिस इट. थँक्यू. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची राज्यभर वाताहत झाली. आघाडीला 50 जागांवरही यश मिळवता आलं नाही. अनेक उमेदवार अटीतटीच्या लढतीत थोडक्यात बचावले. मात्र दुसरीकडे मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी दणदणीत विजय मिळवलाय. जितेंद्र आव्हाड यांनी 1,57,147 मतं मिळवत नजीब मुल्ला यांचा तब्बल 96,000हून अधिक मतांनी पराभव केला. आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यात EVM मशीन्सची FLC प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आल्याचं त्यांनी यात नमूद केलंय. आपली एक टीम पहिल्या दिवसापासून या गोष्टीसाठी सज्ज होती. नोटीस मिळाल्यानंतर या टीमनं यात पूर्ण गांभीर्यानं लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली. EVM मशीन संदर्भात FLC या प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातात. या प्रत्येक प्रक्रियेवर आपल्या टीमनं लक्ष ठेवल्याचंही आव्हाडांनी सांगितलं. अगदी EVMच्या वाहतुकीवरही आमचं लक्ष होतं. दरवेळी EVM एखाद्या ठिकाणावरून दुसरीकडे हलवण्यात येणार असतील तर त्या सगळ्या गाड्यांच्या मागे या टीममधील लोक आपल्या गाड्या घेऊन निघायचे. हे करताना ECI योग्य ते प्रोटोकॉलही पाळत आहेत की नाहीत यावर देखील त्यांचं लक्ष असायचं आणि काही गडबड असल्यास आपल्या लक्षात आणून द्यायचं, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे कोणत्या बूथवर कोणती मशीन जाणार आहे याचं तपशील होतं. ते आम्ही आमच्या पोलिंग एजंटलाही दिलं होतं. परिणामी आमच्या बूथवर इतर कोणत्या मशीन्स आणण्याची हिंमत इथे कोणी करू शकलं नाही. मतमोजणीला जाताना देखील आपल्या या काउंटिंग एजंटला वरील सगळी माहिती दिली होती. त्यांचं प्रशिक्षणही झालं होतं. EVM संदर्भातील छोट्यातील छोट्या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवलं. परिणामी कोणतीही गडबड झाली नाही आणि आपण मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केले.